हा तुझ्या गोट्या आता कसं रे व्हायचं? अरे याल्या वायकला उठले हाय उसने आणले अरे उठले हाय असं काय म्हणतो उसने आहेत म्हणून म्हणजे तुझ्याकडे दुसरे आहेत म्हणते का? दाखल बघू दे चौकात काढ. अरे बोट्या अरे ही गोटी आहे की गोटा आहे रे? होती एक काम करतो हे बरोबर मधोमध ठेवतो तू नेम दे. अरे काय झालं? काय झालं? होती म्हणजे गेली सकाळात गेली होती म्हणजे गेली म्हणजे डोळ्यात गेली. काढायची कशी? अरे हाल काढू थांब काढतो. जुना मंत्र म्हणतो मुल्लू मल्लू काट्या सकट हिरशन आहे केवढा हिरशन प्रेशर मग अरे पहिल्यापासून तुला उलट करा म्हणजे काय मोठी निघाली का नाही? बस आपल्याला तेवढंच पाहिजे. बरं जाऊ दे. अरे हे ह्याच्यात काय ह्याच्यात सगळं याच्यात काय झालं? माझ्या होक्यात काय झालं डोक्यात? हुक्ती आली होती हुक्ती. बरोबर आहे. अरे कीर्तन असल्यावर लोकांना सुस्तीच येते. बरोबर आहे ना? त्याच्यात सुस्ती आली का नाही? होक्यात म्हणजे तुझ्या डोक्यात काय झालं? हुक्ती आली होती हुक्ती. युक्ती तुला असं म्हणायचं का? आयडिया कल्पना अरे मग हेच बोलतो मी म्हटलं सुस्ती आली. कुठला नाही बरोबर आहे. काय युक्ती आली तुझ्या डोक्यात? मला हितनं व्हायचं तुला इथनं जायचंय? मला हितनं व्हायचं म्हणजे तुला श्रीकृष्ण व्हायचंय? कशासाठी? अरे याल्या होकुल हे सगळं गोकुल काय झालं त्यांचं? या होकुलातल्या हाई हशी म्हणजे तुला असं म्हणायचंय का या गोकुळातल्या गाई म्हशी त्यांचं काय करायचं? या हाई हशीचं दूध. बरोबर आहे. त्या गाई म्हशींचं दूध काय झालं? हलणार होन. अरे काढणार कोण? म्हणजे आपण. आणि हलणार होन कृष्णदेव. अरे हात अरे पण ती आपली परंपरा आहे. अरे हात मग तू काय म्हणतोय? हो काय हमायचं नाही ते जमणार नाही. मग काय करायचं? मला हितनं व्हायचं काय माणूस आहे? अरे तुला श्रीकृष्ण व्हायचंय? अरे पण असं श्रीकृष्ण कोणाला पण होता येत नाही. तू काय म्हणतोय? मला हितनं व्हायचं काय? म्हणजे तुझं एकदा ठरलं ते ठरलं. बरं ठीक आहे तुझं ठरलं ते आपण काय बोलणार. पण माझी पण एकच आहे. जर का गोकुळाचा श्रीकृष्ण व्हायचं असेल तर तो मी बनणार. कारण काय माहितीये? अरे श्रीकृष्ण बनण्यासाठी तुझ्यासारखा नाही काय माझ्यासारखा राजबिंड माणूस लागतो. काय बोलतो? श्रीकृष्ण होणार. चालेल तुला? चालेल ना? त्याला काय विचारतोय? तो कसा बोलेल? तुला बघून टेन्शन मध्ये आले. बरोबर आहे ना? मी काय म्हणतो कृष्णदेव इकडे येतील. तू बोललास ना असं आहे ते. कृष्णदेव इकडे आले आपण कृष्णदेवाचे एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. एवढंच आपण नाही. आपल्या एकदा ठरलं म्हणजे आपलं हल्लं म्हणजे अरे काय माणूस आहे? काय बोललास? आपलं हल्लं म्हणजे हल्लोय. अरे गावाला कसं नव्हे. आपलं हल्लं म्हणजे हल्लं नव्हे. आपलं एकदा ठरलं म्हणजे ठरलं. हे ठरलं काय बोलतो कुठला असू दे. मी तुम्हाला ठरलं म्हणजे अरे मेंढ्या काय ठरलंय तुमचं? मला पण कळू द्या. बरोबर आहे. देवाला सांगणार कोण? म्हणजे देवाला सांगणार कोण?
कोण सांगणार तू. मी सांगू सांगतो तेव्हा आमच्या दोघांचं ठरलंय म्हणजे ठरलंय हा अरे पेंड्या काय ठरलंय तुमचं तेव्हा या गोकुळातल्या गाई म्हशी त्यांचं दूध हा. काढणार आम्ही बरोबर आहे मेहनत आम्ही करणार आणि पिणार मात्र आपण हे काय आजपासून जमायचं अरे, नाही काय? बरोबर आहे ना बरोबर आहे. तेव्हा आम्ही काय म्हणतो तेव्हा आजपासून या गोकुळाचे कारभारी म्हणजे श्रीकृष्ण आम्ही होणार बरोबर आहे बरोबर आहे अरे ना पेंड्या ते तुला जमणार नाही काय जमणार नाही रे एवढं काय जमायला पाहिजे तेव्हा आम्ही जमावून घेऊ आमचं एकदा ठरलं म्हणजे आपलं हल्लं म्हणजे हल्लं बरोबर आहे तुमचं ठरलंय त्यात मी काय बोलणार पण एक अट आहे कोणती अट आहे तू संपूर्ण एक दिवस कृष्ण राहायचं संपूर्ण एक दिवस कृष्ण राहिला तर तू श्रीकृष्ण चालेल ना अरे चालेल म्हणजे काय अरे, सोपं आहे नाही, या. एवढं काय? एवढंच काय नाही एक दिवस कृष्ण व्हायला काय जाते घालून टाक. चालेल हा. तेव्हा चालेल आम्हाला चल मग तुला वस्त्र अलंकार देतो अरे आल्या हा. वाटला का कलिंगड अरे गाडवा वस्त्राचं कलिंगड नव्हे मग देव वस्त्र अलंकार देत आहेत वतला अलंकार हा देव परिधान करतात हा. ना ते वस्त्र आणि अलंकार हा. ते देत आहे बरोबर आहे येऊ देऊ हा एवढे चला देवा देवाने काय दिली नाही अरे आल्या हा नुसता लाख 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 ए, अरे लकलक नाही वेड्या हा देवांचा मुकुट आहे मुकुट एक काम कर हा मुकुट हा. घाल माझ्या डोक्यात अरे आल्या हा पहिला मी हलून फक्त ए, काय बोलणार पहिलं मी हलून फक्त म्हणजे तू घालून बघतोय बरं. पण गाडवा नीट बोल ना हललं सोडलो जाऊ दे, तुझी भाषाच तशी करत होती, तरी काय करणार नीट घाल ए, अरे गाडवा अरे असं घालतात मुकुट मग कसं खातात सरळ घाल पहिला अरे हा पण हल्लं बरोबर आहे उलटा घातला म्हटल्यानंतर कसं बसणार एक काम कर हा. हा मुकुट माझ्या डोक्यात घाल हा बोबड्या हा आता वाटतोय ना मी श्रीकृष्ण अरे आल्या हा. तुझा रात बिंद नाही, बघ कसा वाटतोय श्रीकृष्ण एक काम कर हा. आता मी श्रीकृष्ण झालं का नाही हा. मग तू माझं शासन बन कुठलं ह्या तर ए यासन नव्हे रे बन. सिंहासन बघ मी बासरी वाजवतोय हा. तू बरोबर नाही तू बन हा बोबड्या हा बासरी वाजव ना हा हा हा, गडबड करू नको हा अरे अरे हल्लोच कशाला हा? अरे इकडा ही देवांची बासरी आहे का नाही हा. मग आपल्याला एका की वाजवायला जमणार आहे काय हॅलो बोला बरोबर आहे ना हा. प्रयत्न करायला पाहिजे परत एकदा नाही वाचते पण काहीतरी गडबड आहे बरोबर आहे ना जमत जमत कोण आहे तू मी कोण हा. कोण कोण म्हणतो आपला अरे आल्या अरे हा धोंका तू अरे तरीच म्हटलं हा. माझ्या खोपीतली एक एक ढोंका कोण चोरतो पण तू कोण आहे आम्ही कोण आहोत आम्ही या गोकुळाचे श्रीकृष्ण आहोत काय म्हणणार या गोकुळला श्रीकृष्ण कार्टी हा तुझ्या तर शोधात होतो मी बरोबर आहे शोधात होतो ना, आता भेटलो ना होय? बरोबर आहे. बरोबर आहे बरोबर आहे हा. अरे, अरे मुकुटावरच्या मोरपीस घरात राहिलं अरे आल्या हा त्याला हान काय सांगू आई घेऊन हातात गेलो होतो हा. तिला हालीत हलाकलं बरोबर आहे काय घेऊन रानात गेलो होतो बाबरीच्या झाडात अडकलो मोरपीस तिथंच अडकून राहिलं बरोबर आहे बरोबर आहे ना हा. हा. ठीक आहे
पण जगातील हा. वैजयंती माल कुठे आहे? काय रे हा? अरे वैजंती माल कुठं आहे अरे येड्या, हा. वैजयंती फुलं हतले. अरे गाढवा ती पुढे बसले ती वैजंती नव्हे पण देव परिधान करतात ना ती वैजयंती माल अरे येड्या, हा. त्याला हाण. काय सांगू जमिनीच्या हात फुलकी हल्ली. बरोबर आहे हाल खाऊन गेली. यमुनेच्या डोहात आंघोळीला गेलो होतो पाण्यात डुबकी मारल्याबरोबर माल वाहून गेली बरोबर आहे. बरोबर आहे हा. ठीक आहे. आता पटली खात्री तुला काय पाहिजे ते वरदान माग काय म्हणणार? तुम्हाला वरदान देणार? सांगतो, सांगते हा. मला जीव घ्यायचा आहे. हो म्हणणं तयार. जीव मागतोय हा. ए जीव मागतोय थांब रेणुकासुरा, तू ज्याला शोधत आहेस तो मी तेव्हा आहे. तू माझा सवंगडी पेंजा आहे. म्हणजे हा रामखोर नकली आहे तर. नकली आहे. ठीक आहे. ऐका, तर हो म्हणणं तयार. रोज तर देवा माफ करा आम्हाला देवा आमची चूक झाली देवा गोकुळाचा श्रीकृष्ण होणार साधं काम नाही त्या सुद्धा मला सांगितल्या कामगिरी त्याला जगी आपल्या मी आवडलं नाही पुनवीचा गवला किरण पडली डोंगराला हे दही दुधलो माठ निघाली बाजाराला
सिंगर थाट चलाव रग सिंगर थाट पदडोईवरी सरला पांढर दुधाच पाजरला पदडोईवरी सरला पांढर दुधाच पाजरला दूध लोणी माठ भरून निघाली बाजारला 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 आता तुम्हाला काय झालं? अगं माझी पहिलीच वेळ आहे ना. मी सांगू सांग. अगं हिचं ना नवीनच लग्न झालंय म्हणून एवढी मुरडते. अगं तसं नाही ग, माझी पात्राला जायची पहिलीच वेळ आहे ना. पण मी काय म्हणते, आपण बाजाराला चाललो खऱ्या, पण बाजाराची वाट कोणाला माहिती आहे का? नाही ग. ओ राधाबाई, आपली मावशी राहिली की. म्हणजे आता ती मावशी पण येणार? मावशी नको, मग रस्ता कोण दाखवणार? तुझा बाप की माझा बाप? माझा बाप्पा तुला माहित नाही, पण तुझा बाप नक्कीच दाखवेल. वासकडे कुठला? वासकडे कोणाला बोलतेस? तुझ्या बापाला. इकडे कोण तुला दुसरा वासकडे दिसतोय? तुझा बसला कधी नाही तो? ये बसवते का? ये बसवते? अरे हे माझं बाहेर नो. तुम्ही गप्पा बसा, मीच आवाज देते मावशीला. मावशी, अगं मावशी, मावशी, अगं मावशी. चला चला. थेरडे, अगं थेरडे. मावशी, मी राधा. येतेस ना बाजाराला? आली आली ग. गाई माझी साद तुझी गजाला पहाटेच पार लगबग येते.
आशीर्वाद आहे मला. माझी ग्रामदेवता केदार माझी अंबाय, वाचाय कालकाय रुद्रकालकाय रंगदेवता आणि वरदान माने मातीचा पटलेला माझ्या मायबा बंधू भगिनी आणि रसिक प्रेक्षकांना मुद्रा मावशीबाईचा. काय ग कुणा कुणाला खुपलं आणि कुणा कुणाला टोचलं ते सांगा भाऊ. मावशी काय ग तू होतीस कुठे? मला तेडी कोण म्हटलं? ही जातील ती कार्टी. काय ग मला तेडी म्हणतेस? हो राधाबाई, ही मावशी अशी करणार असेल तर मी जाते घरी. मला ठीक म्हणता नाही, काय नाही म्हटलं. तिला कार्टी म्हटलं तर एवढ्या मिरच्या जमल्या बघ. अगं मावशी काय ग तू कशाला ग तिची मस्करी करते? गंमत. बर मला कशाला मारली? कशाला काय कशाला मग अशा मारायला नसतेस? एकदम गंमत आहे. अगं मावशी काय ग आज फुलवेचा बाजार आहे. हो अगं मी विसरले. चला तर अगं बोलणं. काय ग मावशी? अगं बाजारात जायचं खरं पण घेतलं काय नेतलं काय ते नाही सांगितलं. अगं मावशी काय ग आता ते काय सांगायला हवं. अगं मग तुम्हाला लागेल का सगळं? मावशी तुमच्या मालाला गिराईक लागेल कसं म्हणते? असं म्हणते हो. मग तूच विचार की. बरोबर. अगे तारा काय ग मावशी? अगे एक चिमडी. मी पण देखू. मावशी अगं तुला कशाने बोलली? कशासाठी? अगं पोरी तू काय ना घेतलं? मावशी काय ग? मी काय घेतलेत गोळे. तेव्हा तुझ्याकडे वटारून बघतोय पण डोळे. कशाची ग गोळी? अगं मावशी काय ग? लोण्याचे गोळे. डोळे जोय आणि निसली काय ग? मावशी काय ग? मी का नाही नेसले पैठणी. खूप छान. चल हो मागे. अगे चंद्रा काय ग मावशी? अगे एक चिमडे. चंद्राबाई तुम्ही काय घेतलं? अगं मावशी काय विकीने घेतलंय ताक. दिसतेच भारीच्या. बर निसली काय? मावशी विकीने नेसले शाळू. तो मग बघतोय बाळू. काय ग बर बर हो मागे. अगे ये ना. काय ग मावशी? अगे ये चिमडे. इंद्राबाई तुम्ही काय घेतलं? मावशी काय ग? विकीने घेतलंय तूप. तेच बारी तू. बर निसली काय ग? मावशी काय तू? गव्हाची साडी. कुणाच्या ग? तुमच्यापैकी तर नाही ना कुणाच्या? मावशी त्यांच्या भावाची का नेसू? मग? माझ्या भावाची नेसेल ना. तुझ्या गव्हाची साडी होय. बरोबर म्हणे माझ्या गव्हाची साडी. बर अरे राधा काय ग मावशी? अरे एक चिमडे. राधाबाई तुम्ही काय घेतलं? मावशी काय ग? आमचं काय तेच गरम गरम. आणि बाकीच्यांचं नरम आहे काय ग? अगं मावशी काय ग? तसं नाही ग. मग मी येते वेळी दूध गरमच करून आणलं होतं. असं अरे यार गरमीच्या दिवसात तुझं दूध गरम तू गरम सगळंच पाहिजे गरम गरम. चला
सन्माननीय मोहनजी आंबेडकर यांच्याकडून आमच्या गवळणीसाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आई वारजाई कलामंच नांदगाव, आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मावशी काय हो? तू आम्हाला विचारलंस हो. घेतलं काय नेसलं काय मग तू ग काय घेतलंस? अगं माझ्याकडे काहीच नाही, काय घेऊ? मावशी असं कसं काहीतरी आणलंच असणार ना. अगं काहीच नाही खरोखर. अगं माझी परिस्थिती तुला कसं काय सांगू? काय मावशी? अगं माझं नाव सक्कू आणि माझा नवरा बिप्पू. अगं रातभर होता नव्हता तेवढं पोराने खाल्लं, आता मी कोणता कमाली तू? अगं मावशी काय ग? तू कशाला काळजी करते? आम्ही देऊ की आमच्यातला थोडा थोडा माल तुला. तुमच्यातलं थोडं थोडं देणार खरोखर? मग खरं माझी मदत आहे, चला लवकर. अगे करू काय ग मी मावशी? काय म्हणते, घेतलं काय ठीक आहे, पण एक छान आहे लोकांना संदेश द्या की. मावशी काय ग? संदेश त्याचं की नाही माझ्यावर लई प्रेम आहे. कुणाचा ग? मुलाचा संदेश का कुणाचा? हा? ए बाई तुझा संदेश नाही ग, तो वाला संदेश. असं तो संदेश. हो बरं मावशी ऐकतेस ना? हो. राजहंस पक्षी खातो हिरवा चारा. ऐकतेस ना मावशी? अगं बाई ऐकते. राजहंस पक्षी खातो हिरवा चारा. नया शालू नेसून आली हिरा. आमच्या या कलाकारांना तुमच्या या टाळ्यांचा द्या सहारा, द्या सहारा. अगे तारा काय ग मावशी? एक दिवस पुढे ताराबाई तुम्ही पण द्या की एक छानसा संदेश. नीट ऐका मावशी. ऐकते. गळ्यात घातलाय मी तुळशीचा पाक, वयाने आहे मी लहान. ऐकतेस ना मावशी? अगं बाई ऐकते, कान तुझ्याकडेच आहे. गळ्यात घातलाय मी तुळशीचा पाक, वयाने आहे मी लहान. सांग तर मावशी या साडीमध्ये दिसते का नाही मी तुझ्यापेक्षा छान? अगं कोणी कोण तू? माझी तर कन्नाची उलटून गेली म्हणजे वय दिसते छान. हो म्हणजे अरे चंद्रा काय ग मावशी? अरे केजुडे चंद्राबाई तू पण द्या की छान संदेश. सांगते मावशी नीट ऐक. आहे ते. नेसून आले मी नऊवारी साडी, मला पाहून तुमच्या गळ्यात सुटली ना झाली. सांग मावशी या साडीमध्ये दिसते का नाही मी मराठमोळी? अगं बाई खूप छान. चलो अरे राजा काय ग मावशी? ये केजुडे राधाबाई तू पण द्या की छान संदेश. युगायुगात जोडी श्री हरींसाठी मी वेळी. मावशी ऐकतेस ना? अगं बाई ऐकते का? युगायुगात जोडी श्री हरींसाठी मी वेळी. राधा आणि कृष्णाच्या प्रेमामुळेच या तरुण पिढीला लागली इश्काची गळी. खास मावशीसाठी माननीय अभिषेकजी आगरे यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मावशीनं अभिषेक यांचं नाव घ्यायचं आहे. ताब्या माणसाची घरे खायला बरी ऐकते ना. ताब्या माणसाची घरे खायला बरे. अभिषेक अभिषेक रावांचं नाव घेते. ओ पण ते नादवतील देवा घरे.
हाच शृंगार करोनी नटून बसली आजला शृंगार सजला शृंगार सजला
देवाने आपल्यावर एक मोठी कामगिरी संपवली आहे. 16,308 गवळणींचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत. त्यांचा रस्ता बंद करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा आहे. पण ही कामगिरी आपल्याला एकट्याला झेपणार नाही. हो, आलं लक्षात. आपल्या जोडीचे पेंद्या वाकडे बोबड्या यांना बोलावून घेतलं पाहिजे. अरे पेंद्या, जेव्हा काय दिसत नाही. अरे वाकड्या बोबड्या, अरे काय रे? अरे लवकर ये, गोकुळात मजा आहे. कशाला? अरे दही दूध खाण्याची मजा आहे, लवकर ये. असं म्हणतोय? होय होय. आलो आलो. करे सुदामाने हाक मारिला पेंड्या वाकुड्या या भोभळ्याला कारे सुदामाने हाक मारिला पेंड्या वाकुड्या या भोभळ्याला गेलो होतो मी रनाला रनाला गाय माझी चुकली हो वरच्या यालीला गाय माझी चुकली हो वरच्या यालीला गाय माझी चुकली हो वरच्या यालीला वरच्या यालीला कारे सुदामाने हाक मारिला या भोभळ्याला कारे सुदामाने हाक मारिला पेंड्या या भोभळ्याला गेलो होतो मी रनाला रनाला गाय माझी चुकली हो वरच्या यालीला गाय माझी चुकली हो वरच्या यालीला आधी कपिलाचा मुलगाय तिला भरतीच गोड हाय आता करू मी तिला काय आणि माझं डोकं चालत नाही तिच्या भेटीची ओढ लागली मला गाय शोधित पायी काटा रुतला भेटीची वेळ लागली मला गाय छोटी तपाई काटा रुतला माझा जीव आला जायला जायला गाय माझी चुकली हो वरच्या यालीला गाय माझी चुकली हो वरच्या यालीला आम्हाला कशाला बोलवलं? अरे आम्हाला कशाला बोलवलं? हेच बोललो बरं पेंड्या वाकड्या बोबड्या, तुम्हाला बोलवलंय म्हणजे देवाने आपल्यावर एक मोठी कामगिरी संपवलेली आहे. देवाने एक मोठी आपल्यावर जबाबदारी टाकलेली आहे. बरोबर आहे. 16,308 गवळणींचा मेळा. 16 सगळ्या 16,308 गवळणींचा मेळा म्हणजे जमाव संच होय. थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहे. एवढ्याच ना गावते ना त्याच्या बाबाला काय जाते त्याच्या बाबाला काय जाते माझ्या पप्पीच्या बाबाला जात तू बोलत ते ह्यांच्या डोक्यात काही समजलं नाही. बरोबर आहे ना? आमच्या बापाचं आणि तुझ्या मम्मीच्या नवऱ्याचं कसं काय? आधी माझ्या मम्मीचा नाव राहतो मम्मी आहे बरोबर आहे. वाकड्या जाऊ दे म्हणतोय. त्या जर निघून गेल्या तर तुम्हाला दही दूध खायला कुठून मिळणार? बरोबर रे, बरोबर. दह्या दुधाची चोरी झालीच पाहिजे. बरोबर आहे. मी म्हणतोय त्यांचा रस्ता बंद करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा आहे. ऐकलात? त्यांचा रस्ता बंद करून त्यांच्या असेल तेवढं काढून घ्यायचं. असेल ते काढून घ्यायचं नव्हे, आशीर्वाद घ्यायचा आहे. म्हणजे
जाऊन द्यायचं नाही त्यांना. बरोबर. आशीर्वाद घ्यायचा आहे. असली का? खायचं आहे. बरोबर. बरोबर आहे. मग मला सांग त्या गवळणी कुठे आहेत? गवळणी हा फक्त माझ्या बरोबर यायचं. ए, ते आल्यानंतर हा. माझ्या पोटाच्या समोर येऊन बघा. ए, ऐकलंस? आपण याच्या बरोबर गेल्यानंतर आपण याच्या काय म्हणालास? अरे बोटाकडे बघायचं गावाला. ते बघायला लागले. हा, तुला काहीतरी प्रेमीच वेगळं वाटतं. चला तर. चला चला मावशी काय करून आम्ही खूप दमलो आहोत गं. जमल्यात तुम्ही? मग काय करताय? थोड्या वेळ बसू का? बसा एखाद्या झाडाखाली. मी पण नाही घेते विश्रांती. अगं मावशी पाणी आलं की काय? अगं मावशी आपलं पाठ. याने तुमचे पाठ बोलले? अरे मेल्या. अरे पाठ बोलले. तू पण गेला? पाठ बोलले म्हणजे? पाठ बोलते. पाठ बोलले? हे बघ, होलतावली. अरे काय झालं? अरे होलतावली. अरे तो म्हणतोय सोडतावली. पण का कारण काय? कारण म्हणजे त्या गौरवीच्या माठ ह्या बाबड्यात फोडून आपण बोललेले काय
बरं, तुझ्या बापसाहेब मला ना बाबू पेंड्या, बापड्या, बोबड्या, मी काय म्हणतोय काय म्हणतोय? तुम्ही मान फोडले हा. मग त्याने काय केलं काय केले फुलतवली होय मग एकदम चांगलं केलं अरे यानं माठ फोडला याचं काय केलं माहितीये काय केलं? याचा गाल कुठच्या घेतली बरोबर होय ना? बरं. मी काय म्हणतोय तुम्हाला मी काय सांगितलं काय सांगितलं? हे जे खायचं आहे हा. त्याचं नुकसान करायचं नाही बरोबर आहे. त्यांचे मान तुला बोलायला कोणी सांगितलं तुला बोलायला काय? जाऊ दे. मी काय म्हणतो चला ते आता झालं जाऊ दे त्याचे माल तुम्ही खाल्ले उत्तर मिळालं तुम्हाला बस झालं. मी काय म्हणतोय त्यात एक शाणीदांची मावशी आहे ऐकलास त्यात एक शांतेची मावशी आहे शांतेची मावशी नव्हे रे पण ते खरंच असले नाही ते तर ती तुम्हाला नक्की शिवायची वळता घेऊन पाठीत बरोबर आहे बरोबर मी काय म्हणतोय शाणीदांची म्हणजे वयस्कर हुशार बरोबर अशी मावशी आहे अनुभवी होय हा. तिला जाऊन विचारायचं काय विचारायचं तुम्ही आल्यात कुठून आणि जाणार कुठे विचारचे काय विचार का? तू इकडं हो. इकडं हो. अरे बोललो मावशी तू काय म्हणतोय काय म्हणतोय? हे म्हातारे तू इकडे बघ बरोबर तसंच बोल. बघ तुला काय वाटलं अरे पण बोलतो कसं बघ ना बरोबर आहे. परत एकदा दाखव ए राहू दे. बरं, असं म्हणा तू. होय. बरं, काय बघू तुझ्याकडे हा. तू आली कुठून आणि हाना कुठे मावशी काय ग हा काय बोलतोय कुठून मला तुझं बरोबर आहे काय बोलतो ते कळत नाही काय चुकीचं आहे काय झालं माहितीये हा. विद्या, हा कुठून करताना तोच कुठून आला बरोबर आहे आणि याला कुठून बोलतो मी काय म्हणतोय, हा. आपल्यात मला वाटतं आपला वाकड्या हा. खरंच सगळ्यांपेक्षा हुशार आहे की नाही? हुशार. त्यालाच जाऊन ये कसे हो हो बस काय एक कामगिरी करून ये नाव जातो कोणी देतो ए वसड्या कुठे वाचाड्यान माझा नारळ फोडला तर आधी सांग. तुझ्याला काय तो चिपळूणचा पुष्प होणार हवड्याची हाल कसली हवड्याची हाल ए! अरे कवड्यांची माल माहिती का मग हे बोललो मग मावशी एवढं काय रे वाकड्या बरोबर आहे वाकड्या वाकड्याच्या बाईला आधीचा वाकलाय आणि म्हणजे वाकणार नाही जमायला काय रे वाकण्याच्या बाईला काय म्हणतो खोटं बोलायचं तर रेटून बोलायचं जरा हसता घासताना चौकात घ्या नट काढल्याशिवाय कसे भात याला सांगतो वाटला नाही जमायला हा. आज काहीतरी नवीन दिसतंय काय रे, काय रे, काय रे, काय रे? पिकू घेऊन आला दुबईमधून नाव घेऊ नको तुला चिकू देऊन टाकील तो दुबईचा पिकू मला नाही माहिती कसा काय रे मावशी अरे काय माणूस आहे? अरे पेंड्या ना मावशीन जरा जास्त मेकअप केला नाही ऐकलं काय बोलला या मावशी जरा जास्त मेकअप केला मेकअप केला नाही
अरे गाडवा मेकअप नव्हे मेकअप केलं अरे नाही. तो मेपक केला नाही पण जापक केला नाही. बरं, कामगिरीचं बोलशील हा बोल. मावशे आम्ही आलो कुठून? हा हा? इकडे बोल जरा आवाज आम्हाला येत नाही लोकांनी ते काय बोल. आम्ही आलो कुठून? हा. आणि जाणार कुठं? बसलो द्या जाऊ आलो. मावशी काय गं? हा अर्धा मिनिट काय हे अरे मावशीची मुलगी काय बोलली याला मावशी हा वागड्या अर्धा बिडो काय आणि तो बेडं जाऊन एक आयटम होती ते. अरे कशाला काय तर कोणाला कशाला याला म्हणते बिडो आयटम म्हणतो. बेडं तर बेडं. असं दे बरं कामगिरीचं झालं झालं बेडं बोलली. तो हुशार मला वाटलं होतं पण तो अति हुशार निघाला. बरोबर आहे. राहुल तूच विचारून घे. मी विचारून लवकर अरे मावशे काय? काय माहितीये तर या दोघांच्या मनावर घेऊन काय रे? काय माहितीये हा? हा आहे भैरा आणि हो तो याला येत नाही ऐकू काय वाजतो का? नाही. आणि तुझं काय? माझं काय नाही माझा जरासा नकावडा प्रॉब्लेम आहे. कोण काय रे? काय माहितीये मावशे माझ्याला कधी कधी हा. ध्यानात राहत नाही. काय म्हणाला? ए, सुदामा, वाट सापडा. अरे वासारे पोरी आहेत का कोण आहे अरे मी बोललो ध्यानात राहत मला नाही. काय ते ढेंगात राहत नाही. ए, मावशे काय रे? तुझ्या पोरीनं म्हणून असं डायरेक्टली वापरून बनवू नका पण जो तर दोन दोन आटलाय पण माणसाचं काय करू? बरोबर आहे सगळी मालमत्ता उघड्यावर पडेल. मी काय सांगतोय काय रे? मावशे माझ्या जरासं ध्यानात राहत नाही पण मी काय करतो काय करतो तू? मी माझ्या हा? मी की नाही माझ्या काय करतो? असं काय यार डोक्यावर पाणी फिरली. अगं मावशे ते पण बोलता येते तुला? अगं पण ह्या वासाडे ऐकून घेतील जेव्हा काय रे? काय म्हणाल तू? अगं मावशी जेव्हा माझ्या ध्यानात राहत नाही का नाही हो. तेव्हा मी माझ्या चोपडीवर येऊन ठेवतो काय रे? ते बोलायला पण एवढा उशीर? पण हे वसाड्या पुढचा डायलॉग ऐकतील जेव्हा ना अरे वसाड्याच्या तोंडात आहे तर माझ्या बरोबर आहे. मग अजिबात नाही. असू दे कामगिरी राहील. मावशे काय रे? इकडे तू आलेस कुठून आणि जाणार कुठे आम्ही आलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला. तुला आधी बोलता येत नाही. चला, काय चला, रे? चला. आखाडी सोडून टाकलं. नाही का वाजवतो? मावशे इकडून पण सराई वाजतं, इकडून पण सराई वाजतं. मावशे काय रे? तुला सांगतो याच्या नादाला लागू नको त्याच्या बोलता बोलता दहा एक शिवाय देऊन मोकळा होईल होय? काय बोलले ऐकलं मावशे काय रे? तुझी पोरगी काय म्हणजे आम्ही आले गोकुळातून जाणार मथुरेला यांना सांग मथुरेचा रस्ता बंद आहे अरे आम्ही दुसऱ्याच येत जाऊ. तो पण रस्ता बंद आहे अरे आडमार काय जाऊ? आठ मार्गाचा 6 मार्ग करून सगळा रस्ता जोडलाय तो मुंबई गोवा महामार्गाला मावशे हायवेचं काम चालू आहे काम आम्ही ठिकाणी घेतलेलं आहे हो? मग? काय माहितीये आमचा मुकादम कोण माहितीये हा आमचा मुकादम हा. हा. हा आमचा मुकादम. काय? आम्ही देतो मुकादम. हा. बरं तुम्ही आहात कोण? आम्ही हं? दिसत नाही का? मावशी काय गं? 4 आहेत ना? आम्ही फोन अरे, तो बोलतोय त्याच्यावरच समजते ना. त्याला किती? आणि फेक फोन बरोबर आहे. मग किती झाले? एकूण झाले किती? हा. मी हजाकी गेली काय म्हणा तू? हजाकी कोणत्या शाळेत? त्याला बोलता येत नाही, काय पण बोलते रे. हा? अरे हा नाही कुठून
कुठून आले काय बोलणार हा म्हणतो मी हजामत केली याला कुठला अरे हे एक आणि एक दोन ते एक आणि एक दोन बरोबर आहे कुठून आले तो आपला बोबड्या आहे तो काय बोलला मी वजाबाकी असं काय कुठला म्हणजे मायनस टू कॉस थिटा येते आपल्याला कुठलं मायनस तू पाठी दैवरी पाटा बरोबर दैवानी पाटा नाही चल बसते पाटा झालं हा झालं 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 तुमची ओळख काय आपली ओळख काय रे सांगू ए मावशे काय रे? तुझ्या पोरीला आमची ओळख पाहिजे ना हो. इकडे हे जाय मावशे काय रे? हा सुदांबा आंबा सुदांबा कोणत्या प्रकारचा आंबा हा जरा वेगळा आहे काय माहिती तो कसा म्हणजे याला पालावरती येतात आणि आंबे खाली लागतात हे वसारे तिकडे वापरून बघू नको इकडे सगळ्या पोहायला काय रे काय ग? हे वसाड एवढं वचा वचा बोलताय यांच्या तोंडाला दाढी मिशी आहे घातलात नको तिथं बोट घातलात बरोबर आहे ना तेव्हा दळून गेले या. बरोबर आहे त्याने ठरवली नाही आपली मिशी का आली नाही आणि का गेली बरोबर आहे ना पण काय माहितीये मावशे काय रे? तुझी पोरगी म्हणते ती बरोबर आहे काय म्हणाली? मुच नाही तो कुछ नाही बरोबर आहे काय माहितीये मावशे आम्हाला सांगितलं मिशी यायच्या टायमिंगला बरोबर आली होती तर प्रॉब्लेम काय झाला माहितीये जरा खालचं वाजून भरलं ना त्याच्यासाठी उडून गेली मावशी काय ग? हे सगळे डोक्यावर पडलेत काय पहिल्यापासून पण डोक्या पडल्यापासून एक केस आता नाही त्याची छाती उडालेली आहे काठी उडाली असली तरी काठी मजबूत आहे असू दे पुढे काय राहिलंय तुमची ओळख पूर्ण करा हा, बरोबर आहे तर हा झाला सुदांबा हा झाला बोबडा आंबा हा बोबडा आंबा हा वाकडा आंबा आणि तू कोण? मी बोलले हातून गावा. डायलॉग नायनाटच करून टाकला याला म्हणतो तूच थांबा येडा कुठला मला ते जाऊ दे मावशे काय बरोबर आहे ना गणपती असं नको हा तुम्ही आल्यात कुठून बरोबर. राहणार कुठून जाता येणार नाही विचारलं नाही मग होय ना नाही मग काय अरे. करायचं? हा भरपूर काय झालं तुमच्याकडे काय आहे? मावशीनं काय म्हणा? सौरभ भुवड यांचं नाव घ्यायचं सौरभ अहो समोरच्या अंगणात हिरवे हिरवे गवत बरं पाऊस पडला समोरच्या ना. अंगणात हिरवे हिरवे गवत समोर नावाचं नाव घेते अहो मी त्याची होणारी सवय हॅलो तसंच मावशीने अनिकेत रावांचं नाव घ्यायचं अनिकेत अहो इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर अनिकेत रावांचं नाव घेते अहो मी त्यांची होणारी लवण तसेच अनंत वाईल खांदाटवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे आई बागजाई कलामच्या नामगाव आम्ही त्यांचे आभार आहोत तसेच माननीय श्री अशोक भिकाजी साळवी खांदाटवाडी भोरवाडी यांच्याकडून संपूर्ण काय आता तुला माहिती बाकड्या बोबड्या मावशी काय बोलली माहितीये तुम्हाला तुमच्याकडे काय आहे का तू काय बोललास आपल्याला बघला हाय असं नाही रे काय आहे का म्हणजे कायदा वगैरे काय आहे की नाही असं विचारते मावशी ऐक तर कृष्ण देवाचे आम्ही सौंदर्य पेंड्या सुदामाची आहे गचोरी जरा इचारा समजून घे जरा इचारा समजून घे कृष्ण देवाने हुकूम दिला आम्हाला कृष्ण देवाने हुकूम दिला आम्हाला तू आशीला दान दे कृष्ण देवाने हुकूम दिला आम्हाला आशीला दान दे कृष्ण देवाचे आम्ही जंगले
गे कृष्ण देवाने हुकुम दिला मला आजीला दान दे कृष्ण देवाने हुकुम दिला मला आजीला दान दे माझा करायला मी माझा जाऊ नको तुझा घाट जाऊ नको तुझा घाट आता जाऊ नको तुझा घाट याला जाणून लावीन वाट कशी चढतील यमुना घाट कशी चढतील यमुना घाट कशी चढतील यमुना घाट माझा कवडी काढील कोणी माझा कवडी काढील कोणी आधी मला ते चाकू दे आधी मला ते चाकू दे कृष्ण देवाने हुकुम दिला मला आजीला दान 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 दे हा मावशीला जाऊन विचार काय विचार? आता कायदा पटला का विचारशील जाऊन विचार हाताले अरे मेल्या तुला मातेने म्हणता येत नसेल ना तर मावशी तरी म्हण हावची ते पण मेल्याला बोलता येत नाही रे. हलवली अरे कोण काय म्हणाला काय म्हणाला अरे मेल्या सर्वात म्हणजे काय तर कापूर नाही ना. अरे ही करीना कपूर पूर का माहितीये मिष्टी पण किती लावलं नाही भरपूर. हा हलवल म्हणून ही करीना कपूर हा. पुढे जातो. ती कोण माहितीये? कोण ही माधुरी दीक्षित. हा झाला हायवेला पाणी मारून जातोय. अरे माधुरी दीक्षितला उड्या मारायला पाहिजे. नका पुढं. ए, गाडी दे इकडे. गाडीची मस्ती नाही घेते लागण ठेवते बस, एवढं एकच शिल्लक आहे. ए, इकडे. ही कोण माहितीये कोण ही आलिया भट. आलिया भट. आलिया भट का माहितीये हलवल काय पुढे जातो. कोण म्हणे कौशाचा जाणारा हा सगळा फणसाचा पातेरा. अरे, तिला काय वाटलंय तू पाणी मारली तर मी हे मारीन. हे बघ हे त्याला काय वाटलं काय बघितलंच ना जरा बरोबर आहे. तिच्या दिशेवर जाऊ नको का म्हणजे पाहून मोकर जाईल भोका. पाहून मोकर जाईल भोका. उसके जाले में फसने का नहीं उसके जाले में फसने का नहीं. हिची पाहून आदा हिच्यावर फिदा होने का नहीं वो बुलाती है मगर जाने का नहीं. तुम्हाला बाई भीक मागायला नाही. नाव काय तिचं परत पटवायचे ना तिचं नाव काय म्हणजे नाही रे नाही रे. नाव घेऊन काय माहिती तिचं नाव आलिया भट. डोळा मारण्याचा प्रॉब्लेम आहे. बाई म्हटले की बापे घाल पटतो.
तुझं नाव काय माहितीये? भूमिका चावला. हिला बोल, खावला. अरे भूमिका चावला. भूमिका खावला. मग तुला काय वाटलं कोण चावला? नाही तुला कुठला अजून दे. येल्या. भूमिका चावला त्या भूमिकाची. बबड्या, बोला. गवळणी बरोबर बसले. बरोबर आहे. नक्की बाय. बरोबर म्हटलंय. येल्या. हा. इकडं हुतापला हुतापला. अरे येड्या, हा फुटापला नाही. क्रॉसिंगला गाडी उभी आहे. बाय. क्रॉसिंगला गाडी उभी आहे. बाय. हटवले. बन. ए मौजे तिकडे पेन मध्ये लावा लागलो तिकडे मौजे काय जेवणाने बसले पत्ते आहे जाऊ की आता. जागा की आता काय हे? तू काय करतेस? अरे मी केव्हा बसत नाही रे. हा? अरे बाजारात जाते मी केव्हा बसत नाही. येल्या. मला बसायची सवय नाही. हे. नवीन पुरी आहे. व. हा. अरे, व. बोलते. अरे काय हाडबीड आहे का नाही? काय म्हणतात? बन. असे गैरसमज होतोय. काय म्हणतो तो तू? काय म्हणतोय? ती सांगितलं ना बाजारात जाते मी केव्हा बसत नाही. हा. बरोबर आहे. तिचं काय चुकलंय? ती काय म्हणते मी एकदा का कुठल्या कामाला लागले की बसत म्हणून नाही. मग तुला काय वाटलं?